आयुरा, उद्या भेटूया का संध्याकाळी? निधीने मेसेज केला, जो बघून समीरच्या भुवया वर झाल्या. इथून पुढे आयुषचं ऑपरेशन झालंय ना, तू उद्या बाहेर कशी पडणार? समीरने विचार करून तिला मेसेज केला. निधीने थोडा वेळ मेसेज वाचून विचार केला. मी उद्या जॉबला जाणार आहे. आता आयुष दादा व्यवस्थित आहे. मी जास्त दिवस सुट्टी नाही घेऊ शकत. गेले 2 दिवस मी घरीच आहे, निधीने सांगितलं. ओके, तू कितीला सुटतेस? समीरने विचारला. 5ला, निधी बोलली. मी 5:15 तुझ्या कंपनी जवळ येतो. मला ऍड्रेस पाठव, समीरने सांगितलं. ओके बोलून तुने ऍड्रेस सेंड केला. समीरला बाय करून ती झोपली. आज खूपच टेन्शन झालं होतं दिवसभर, त्यामुळे थकून तिचा डोळा लागला होता. सुगंधा आयुषच्या रिप्लायची वेड्यासारखी वाट बघत होती. तिला माहीतच नव्हतं आज आयुषचं ऑपरेशन झालं म्हणून. तिला वाटलं पुढे ढकललं गेलं. कधी करतील हे माहीत नव्हतं. सुगंध विचार करत होती की आयुषने तिचा मेसेज वाचून साधा रिप्लायही दिला नाही. त्यामुळे ती नाराज झाली होती. दिवसभर तेच तेच विचार तिच्या डोक्यात फिरत होते. कशातच लक्ष लागत नव्हतं. राहून राहून समीरचा प्रश्न आठवत होता. सुगंधा, तुला खरंच आयुष सोबत राहायचं आहे का? मन तो प्रश्न आठवून उदास होत होतं. ती आता वेगळाच विचार करत होती. खरंच खरं प्रेम मिळत नाही का? आपल्याला आता आयुषचा विचार करणं सोडून दिला पाहिजे का? असं किती स्वतःला समजावत राहणार ना. तो आपल्याला साधं विचारतही नाही. आपण त्याच्या मागे मागे तर नाही ना करू शकत. आपला तो स्वभाव नाही. आपल्याला आईने नेहमीच स्वाभिमानाने राहायला शिकवले. आयुष आपल्याला साधं विचारायची तसदीही घेत नसेल, मेसेज करून रिप्लाय द्यायला त्याला वाटत नसेल, तर अशा नात्यात किती दिवस आपण तग धरणार? माझं आयुषवरचं प्रेम खरं जरी असलं तरी आयुषने कमी समजलं तर का उपयोग? आपण त्याच्यापासून लांबच झालेलं बरं नाही का? तिने मनाशी पक्क केलं. आपण आयुषला मेसेज करायचा नाही, फोन करायचा नाही, यापुढे बघायला जायचं नाही. आपलं प्रेम नाही नाही, पहिलं प्रेम कायम हृदयाच्या कप्प्यात दफन राहील. हे वाईट स्वप्न म्हणून विसरून जाऊ आपण. उद्यापासून आपलं आयुष्य वेगळं असेल. आयुषची आठवणही त्यात नसेल. मला स्वतःला एवढं कणखर बनवलंच पाहिजे. आपल्याला आयुष्य असण्याचा किंवा नसण्याचा काहीच फरक पडायला नको. त्याला जर आपण नको असू त्याच्या आयुष्यात, तर आपण त्याला अडचण बनून काय करणार? या आधी मला आशा होती. मी स्वतः समेत त्याला सांगितलं होतं की वाट बघेल. पण आजच्या आयुष्याच्या वागण्याने आणि मेसेजला रिप्लाय न देण्याने तिने आपलं मन सावरलं होतं. उगाच मृगजळाच्या मागे धावण्यात काहीच अर्थ नाही. यात आपण आपल्या दादालाही खूप त्रास देतोय. तिला आठवलं की समीर दादा किती रागात हॉस्पिटलमधून बाहेर पडला होता. एक प्रकारचा अपमानच झाला होता तो. आयुषने सरळ त्यांना जायला सांगितलं होतं. सगळा विचार करून तिने स्वतःला सावरलं. आता रडत बसण्यात काहीच अर्थ नव्हता. काही गोष्टी ह्या आपल्या हातात नसतातच. आता जे होईल ते फक्त बघत राहायचं. कसलाच विचार करायचा नाही. आपण कदाचित आयुष्यासाठी नसूच, आपल्या आयुष्यात कोणी दुसरंच असेल. हा विचार करत ती बाथरूम मध्ये घुसत होती की जागीच थांबली. रवी, रवी नसेल ना माझ्या आयुष्यात. त्या दिवशी मी किती नाही म्हणाले तरी मला त्याच्या डोळ्यातलं प्रेम दिसलंच होतं. मी त्याच्या प्रेमाला धुडकावून लावलं,
म्हणून देवाने माझ्या बाबतीतही असंच नाही ना केलं. ती शांतपणे मनाशी विचार करत होती. तिने मान हलवली आणि तोंड धुवायला गेली. स्वच्छ चेहरा धुवून तिने आरशात बघितलं तर डोळे थोडेसे लाल दिसत होते. एकदा हसण्याचा प्रयत्न केला पण लगेच डोळ्यात पाणीच आलं. तिला खोटं हसूही चेहऱ्यावर आणता येत नव्हतं. ती एकदम खरी होती. तिला कधी काही लपवायची गरजच पडली नव्हती. आज तिला ऍक्टिंग करावी लागणार होती आणि ह्यात ती खूप कच्ची होती हे तिला आरशाने दाखवलं होतं. डोळ्यात आलेलं पाणी पुसत तिने मनाला तंबी दिली. आता रडायचं नाही. जे असेल त्याला सामोरं जायला शिकायचं. ती तशीच उठून आईला जेवणात मदत करायला लागली. उगाच इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होती. आईच्या माहेरच्या लोकांच्या. चुकून विषय रवीवर आलाच. सुगंधा, आयुष काय म्हणतोय? आईच्या ह्या प्रश्नावर सुगंधाने स्वतःला खूप स्ट्रॉंग ठेवलं आणि इतर कोणते भाव न आणण्याचा प्रयत्न करत शांत राहिली. तिने ठरवलं होतं पुढे जायचं पण मन तयारच होत नव्हतं. ते तिथेच अडकलं होतं आयुषपाशी. काही नाही. हे बोलताना भरून येणारा कंठ तिने महत् प्रयासाने अडवला होता. म्हणजे? आईने पुन्हा विचारलं. माझं काही त्याच्याशी बोलणं झालं नाही. त्याचं ऑपरेशन व्हायचं आहे डोक्याचं. त्यामुळे मी काही बोलली नाही त्याच्याशी. सुगंधा कसंबसं म्हणाली. बरं, बोलणं झालं की मला सांग, सुगंधाच्या आईने सांगितलं. हा, सुगंधा म्हणाली. तिला सांगायला धीरच झाला नाही की मी पुढे जायचं ठरवलं आहे. तिचं मन अजून एकदा प्रयत्न करायला सांगत होतं. खरं प्रेम आहे तर अशी हार मानून कशी चालेल असे तिलाच प्रश्न विचारत होतं. ती गप्प राहून पुन्हा आईला मदत करायला लागली. ती ठरवत होती तसंच काहीच करायला जमत नव्हतं. तिला असून नसून आयुषची आठवण येत होती. त्याचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. अगदी खूप कमी वेळा भेटली होती आयुषला, पण हृदयात जागा घेतली होती त्याने. हे तिलाही कळलं नव्हतं. इतके दिवस खूप प्रेम करणारा, डोळ्यासमोर तिच्यासोबत लहानाचा मोठा झालेला, तिच्याशी प्रेमाने बोलणारा रवी तिच्या मनात कधी जागा करू शकला नाही. ते आयुषला शक्य झालं होतं. पण काय माहित, ते प्रेम तिला हुलकावून देत होतं. किती धावणार त्याच्या मागे कळत नव्हतं. समीर दादा आला कामावरून, पण आज काही जास्त बोलला नाही तिला. आयुष विषयी तर अजिबात नाही. रात्री जेवण झालं तरी तिने भीतीने मोबाईल हातात घेतलाच नव्हता. कारण आयुषचा मेसेज नाही हे बघून मन खूप उदास व्हायचं. ती बेडरूम मध्ये आली तरी तिने अजिबात मोबाईल घेतला नाही आणि तसंच झोपायचा प्रयत्न केला. पण तिला झोपच लागेना. तिने शेवटी हातात मोबाईल घेतलाच. बघितलं तर आयुषचा काहीच मेसेज नव्हता. कसा असणार? इकडे आयुषचं ऑपरेशन झाल्यामुळे त्याला चांगलं बरं वाटेपर्यंत तरी मोबाईल बघायला अलाउड नव्हतं. निधीने फक्त मेसेज बघितला होता. तिने रिप्लाय दिला नाही. दिला असता तर एवढे गैरसमज झाले नसते. सुगंधाने पुन्हा मेसेज करायला घेतला, कारण मन मानत नव्हतं. म्हणून ती एकदा फक्त शेवटचा प्रयत्न करून जर नाही त्याला रिप्लाय, तर मग आपल्याला एक प्रकारचं गिल्ट राहणार नाही की आपण पुन्हा काहीच प्रयत्न केला नाही, नुसती माघार घेतली असं. तिने टाईप केलं, आयुष, मी हे खरंच शेवटचं विचारत आहे.
आपण यापुढे आपल्या नात्यात पुढे जायचं की नाही? तुम्हाला हे लग्न खरंच करायचं नाही का? मी अजूनपर्यंत वेडी आशा लावून बसली होती. तुमच्याकडून काही प्रतिसाद येईल असं वाटलं होतं, पण बहुतेक हे नातं तुमच्यासाठी एवढं महत्वाचं नाही वाटत. आहे नाहीच्या पारड्यात कदाचित नाहीचं पारडच जड झालंय. तुमच्या मनात काही असेल तर या मेसेजला लवकरात लवकर रिप्लाय करा. मी 3 दिवस वाट पाहीन तुमच्या रिप्लायची. त्यानंतर मी काय समजायचं ते समजून जाईल. पुन्हा तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. एवढा मोठा मेसेज टाईप करून सुगंधाने आयुषला सेंड केला. डोळ्यातले पाणी टपकलंच होतं स्क्रीनवर. निधीने फोन सायलेंट करून ठेवल्याने त्याचा आवाजही कोणाला आला नाही. आयुष औषध खाऊन शांत झोपला होता. त्याच त्या गोळ्यांनी डोकं इतकं धुंद होतं की काही विचार करायची शक्तीच राहत नव्हती. सुगंधाने बेडवर डोकं टेकून डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. कुठेतरी आशा अजूनही होतीच. कदाचित आपण पाठवलेल्या मेसेजला रिप्लाय येईल आणि पॉझिटिव्ह असेल. या विचाराने तिला मनाला थोडासा दिलासा मिळाला. तसे तिचे डोळे मिटले. महिन्याभरापूर्वी ती किती शांत जीवन जगत होती. लग्नाचा विषय आला तशी किती स्वप्न रंगवली होती तिने. किती रात्री स्वप्नातल्या राजकुमाराला बघत काढल्या होत्या. आजच्या घडीला तोच राजकुमार तिच्या अश्रूंचं कारण बनला होता. तो ज्या वेगाने आयुष्यात आला त्याच वेगाने आयुष्यातून निघून जाताना दिसत होता तिला. आपलं हे स्वप्न तर नाही ना? उठल्यावर आपलं लग्नच जमलं नव्हतं असं असेल इतकं भासमय वाटत होतं तिला. टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. ह्या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा.